विषय मित्रांनो जेवायला जेवण चालू आहे हिला म्हणतो खा काहीतरी हे काय खाय नाही मला बघितलं का दूध आणि चपाती आणि ह्यात वरण आणि ह्यात तेल चटणी टाकली वरणात तेल चटणी टाकली मग तुम्हाला वरणाची डाळ खाऊ वाटना मग काय करू आणि विषय मित्रांनो सांगायचा मुद्दा मुद्दा काय मुद्दा सांगायचा विषय आज किती दिवस आहेत काय किती माळ आहे चौथी हां चौथी माळ आहे आज आहे पिवळा 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 कलर हा पिवळा कलर घातला आहे बघितलं का मग नको आहे आता देवाला जाऊन आली की मी जेव्हा जाऊन आली मग काय पिलू पण तापलाय आपला पिलू पण आजारी आहे आणि आधी ती खा दादा रुसलं होतं मीच घेऊन आली एकाने दादा रुसलं होतं दादाचा काय विषय झाला दादाचं तंबाखूचं पाकिट सापडा काय विषय तंबाखू सापडा ना आम्हाला म्हणतात तुम्हीच ठेवली तंबाखू लपवून तुम्हीच ठेवली तंबाखू लपवून आम्ही कशाला लपवून ठेवू घेण्यात देण्याचं हा आम्ही कशाला लपवून ठेवू घेण्यात देण्याचं हे कोमलवर आरोप करतात ते तंबाखू ह्या पोरी लपवून ठेवली म्हणून आणि तो सगळं गबाळ भरून तुम्हाला सांगतो बाहेर चालू होतं कुठं चालू दादा देवळा बाहेर जाऊ दादा जेवाय वाढलेलं जाऊन झोपले ते आणि ती बाहेर पिशवी जाऊ त्या घागरी बसली इथं जेवाय वाढलंय जाऊती की जेवाय वाढलंय अजून हो का इथं पिशवी घेऊन चाललेलं ही अजून आणि आता इथं झोपल्या तर येऊन आईने आणलंय वडीत दादाला वडीत नाही धरून आणलंय म्हण वडीत पण असतं धरून पण असतं वडीत म्हणल्या खरं वडीत असतं बा धरून म्हणलं असं हाताला काठी टेकवत असतं आणि दादाला असं वाटतंय मी गबाळ भरणं म्हणजे मला नेते ते आणते ते मी म्हणलं चला नेऊन सोडावतो कुठं जायचंय त्याच्या दारात नेऊन सोडावतो हा मग म्हणतात मला नाही कुठं जायचं कशा नाटली नाटके करावा हा तंबाखूचं पाकिट तुम्हाला सांगतो उशाला ठेवलेलं गेलं पाहिजे त्याला हा माणूस ओळखतं उशाला तंबाखूचं पाकिट गेले खाली झोपीत म्हाताऱ्या माणसात तसंच असतं म्हाताऱ्या माणसाचं असतं तसं मग काय दुसऱ्यांवर ताव काढायचा का दुसऱ्यांना इज्जत बोलायचं का हा ही एक बिचारी तुम्हाला सांगतो बायको समजूतदार आहे समजून घेते आम्ही सांगत तसं जाऊन दे कोमाला असून दे आपल्याला पुढे टाकवायचंय नाही कोण नाही ध्यान दिलं तरी आपल्याला ध्यान दिल्याशिवाय मार्ग नाही आपण शेवटपर्यंत ध्यानात द्यायचं किती रुसून देईन किती फुगून दे हा तुम्हाला सांगतो आज तुम्हाला सांगतो ह्या काही अन्न खातो या किती त्रास असेल ते आमच्या जीवाला माहिती आहे रुसणं फुगणं तर सारखं बायाने चालूच आहे बरं का सारखं तुम्हाला सांगतो रुसायचं फुगायचं त्या बायाने चालूच आहे पहिल्यापासून आमचं बापू साधे म्हणायचं वडील साधे आमचं म्हणायचं दादा रुसायची सवय आहे आम्ही त्या बाबू आमचं वडील होतं 7-8-10 वर्षापूर्वी तुम्हाला सांगतो वडिलांनी आम्ही तुम्हाला सांगतो असं केडगावला जायचं रुसून केडगावला म्हणजे केडगावला दादा चपले सांगायला जायचं चप्पल नीट करायला गट्टेला आई दिसते का चप्पल सांगायला जायचं तर तुम्हाला सांगतो तिथनं बापून आम्ही तुम्हाला सांगतो गाडी टाकून बसून घेऊन यायचं माहिती का यायचं म्हण माहिती की मला तू आल्या पण केलं असतं बापू होतं तवा पण तुम्हाला सांगतो असलं राव बिनकामा म्हातार असतो खाय नाही तुम्हाला सांगतो तिथं जेवण आहे राव ताई आम्ही हा शेळ्याचा चपात्या खातोय शेळच भाकर ताजी केलीच नाही कोमल शेळीची काय नाच करायचंय अन्न या रातच आहे काही इटलं पिटलंय काय ह्याला काय झालंय का काय चपाती रातची तुम्हाला सांगतो गरम करून खाल्ली तर काही फरक पडतोय का आज आपण गहू तुम्हाला सांगतो 30-40-50 रुपये किलो तुम्हाला सांगतो घ्यायला लागतो या एवढं घ्यायचं टाकून द्यायचं तिनं आपल्याला पटत त्यामुळं कसं आहे शेळी भाकर आता सकाळचं चालू आईला बापा एकच नंबर ते बडा बडा करून पोट भरून आपलं जाऊ जेवण करा आपलं माझ्या बायकोनी काय केलं माहिती आहे तुम्हाला
काय केलंय काय केलं असं सांगा ह्यांनी. काय केलं तर मला माहित नाही तुम्हाला काय सांगायचं. काय सांगायचं तर मी काय सांगू. 10 दिवसाचा उपास धरलाय का नाही? 10 दिवसाचा उपास धरलाय तुम्ही माहितीये का? नुसतं शेंगदाणे लाडू हा जाऊ माझी आईने आणला होता काल मला. थोडाच राहिला शेंगदाणे लाडू असलं मस्त पैकी ह्यातलं शेंगदाणे तुम्हाला सांगतो खारमोडी असं तुम्हाला सांगतो करू माझी खाते. आई मला साडी घेऊन आली का माहिती का तुम्हाला. नवीन साडी घेऊन आली. कुठे दाखव हाय दिली माझ्या अंगात. आण गं कुठे जरी घेऊन येतात त्या. जपान नाही माहिती. ड्रायव्हरच्या खाली आहे ते ड्रायव्हर. चॉकलेट का नाही कच्ची हो मोडवा. अयो साडी अयो बया. थांब बाई ए जेवायचं का म्हणते मला साडी बघतो पहिली. आवा अशी बघत येते. साडी होय छान आहे ती. छान आहे ना. उद्या घालायची. उद्या घालायची होय. मग हिरवा कलर उद्या आहे. मोरपंखी कलर असले बघायचा. हिरवा म्हणजे की हिरवा. हा मग घालायचं त्याला काय होतं. मोरपंखी रविवारी. मोरपंखी घालायची. हिची आई काल आलती. तुमची सासू वाटती. हिची आई माझी सासू काल आलती आणि सपूची आजी आणि माझी कोण तुझी आजी पिलू काय करते पोळा चोडी. रागीत खेळाय तुला. चल वर शाळेत जायचंय. मित्रांनो विषय काय आहे आता तुम्ही म्हणला असता काहीतरी की केशव असा व्हिडिओ नव्हता टाकायला पाहिजे. दादा काय काय बोलले ते मला माहिती. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ बनवला नाही नाहीतर कार्तिकला म्हणलं होतं मोबाईल घे. दादा तुम्हाला सांगतो लय काय काय बोलले ते. मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तसं उगाच वाटतं ते टाकायला. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही आता म्हणताल की बाबा हे दादा लेकरांना बोलतात तुम्हाला बोलतात तरी तुम्ही केशव दादा हे करताय. पण कसं असतं ज्याच्याला माहिती असतं काय ते टेन्शन मध्ये तुम्हाला सांगतो दादाला घरात हिने वडील आणलं मला मी चाललो होतो तर मला म्हणले इकडे या दादाला इकडे. मग दादाला थोडं बोललो मी तसं नंतरच दिसून जायचं पळून म्हणलं. तिथं बोकाटे बसून खायचं असतं म्हणलं. पळून कोणी जावं म्हणलं. हा पळून जायचं नाही म्हणलं असलं. अहो म्हातारपणी आता जाऊन जाणार कुठं. देवळात जाऊन काय भाकरी तुकडा कोणी देणार आहे का. यांना 5-5 मिनिटाला संडासला जायचं. 5-5 मिनिटाला इकडला हातरून तिकडं करायचं. हा माणूस काय म्हणतो माहिती का जोपर्यंत हातपाय चालू येतो तोपर्यंत माणसाचा ताला असतो. हा मग तीच एका जागा बसल्या परत कोण बघणार आहे. मग तीच महत्वाचं आहे. त्यांनी बी समजून घेतलं पाहिजे ना आपल्याला. बघतात बाबा इतका ताप देऊ नाही. आपल्या खाया प्या टायमाला आहे. आंघोळ टायमाला आहे. चहा पाणी मिळते व्यवस्थित. ती टायमाला भेटतंय म्हणूनच आज तुम्हाला सांगतो गावात म्हाताऱ्या माणसांना तुम्हाला सांगतो 25-25 हजार रुपये पेन्शिल आहे. 30-30 हजार रुपये. त्यांची परिस्थिती बघा ह्यांची परिस्थिती बघा. आम्हाला नसलं तरी तुम्हाला सांगतो आम्ही पहिलं घालतो तिथं म्हाताऱ्यांनी. जाऊ द्या आता काय. देवाला मग गाणं टाकल्यावर जरा शेर फेर करायला शिका. ताना कोणी कडचले एका जागेवरती 200-300 वर्ष जाईल. माणूस देवा धर्माकडे वळत नाही. चांगलं माणसाला पटत नाही. भांडण तंटा भांडण तंटा लोकांचं वाईट झालेलं लोकांचं
या ती झालेलं तुम्हाला सांगतो तसलं बघायला मग बघा व्हिडिओ 25-30,000 40,000 25,000 15,000 जाईल पण चांगलं तुबले पिटली आज इथून चांगलं नाही रे पटना व्हायचं को तरी मी म्हणतो मग ना माझी तुबले पिटली आज तरी मी म्हणतो आईला काय बांधकडे बरं आपण तेवढं चांगलं करू तर आपलं पळत नाही मग हिला म्हणलं करू बांधणं आपण दोघं हा बांधणं केलं काय मला काय बांधणे येत नाही काय नुसतं माझ्या अंगावर तरी इचिल का नाही माझ्या अंगावर तरी इचिल का नाही नुसतं उरका लवकर इचिल का नाही सांग चल तुझं बाहेर बांध तुझ्या आईने आणली हो साडी चांगली आणली चप्पल पाहिजे टोपण उघडून द्या. देवीला गेली ती आरतीला माळा माळा काय घालून देव बाप्पा दाव आपलं तरी गट कसा गट फुटायला लागला दाव उगायला लागला उगायला लागला दावलं. अकरा. तू आणि झाकून किती वय आता ए राहून दे की गाडी घालते मी काय हो तुमचं मुदा इस्कटताय तर असून तर मित्रांनो विषय स्टॉप करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो बाय. स्टॉप कर.